अहो मुली कुठे गेल्यात? दीपू गेलीये बाहेर कामाने, ताई आणि दीदी डॉक्टरकडे गेलेत. काय झालं पैशांचं? त्या स्नेहलता ताईंचा पुन्हा फोन येऊन गेला. ते लोक एक एक तास मोजतायत. मानती आपल्या शलाकाच्या लग्नाचं स्वप्न अपुरत राहणार. पैसे नाही मिळाले. हो, असं अभद्र बोलू नका. आपण आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. मी शिवधनुष्य नाही पेलू शकलो हेच शेवटी सत्य आहे. मी हरलो मालती, हरलो मी. आपल्याला हरून नाही चालणार. आपल्याला ऐका ना, माझ्या विजू मामाला फोन करा. तो हसत हसत आपल्या नातीच्या लग्नासाठी पैसे देईल. तुम्ही लावा, विजू मामाला फोन लावा. तुम्ही ऐका मालती, हे शक्य नाही. का शक्य नाहीये? माझ्या तत्वात हे बसत नाही. तत्व 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 बस. आपण कबूल करून बसलोय हो. आता तरी तत्वाचं नका बोलू. हात जोडते तुमच्या पुढे. माझ्या तिथे लग्न नका बोलू. मी सर्वस्वाने यांना पती म्हणून स्वीकारलंय. आता त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार नाही करू शकत मी. मला माफ करा. बाबा, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. आता मी काय म्हणते ना, ते नीट लक्ष देऊ नये का? नाही, तुम्ही माझा एवढा अपमान केलात ना, तर जिरवेन ना तुमच्यावरती दया करून मी. पण मी मात्र माझ्या अटींवरती ठाम आहे. ठरल्याप्रमाणे शलाकासाठी राणीहार करायलाच लागेल, तोही चांगला 10-12 तोळ्यांचा. आपण कबूल करून बसलोय हो. तुमची अट मंजूर आहे. इंद्राजी, मी माझ्या बाबांना सरप्राईज देणार आहे. माझे बाबा नेहमी म्हणतात, मेहनतीचा आणि घामाचा पैसा एखाद्या माणसाचं कॅरेक्टर घडवतो.
आतापर्यंत माझ्या बाबांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम झाले, पण त्यांचं पाऊल कधीच चुकीच्या मार्गावर पडलं नाही. मी त्यांना हार दाखवेन ना, त्यांना खरंच खूप आनंद होईल. मी पडतो जरा.
एकदा चेक करून. हो येस बरोबर आहे. उद्यापर्यंत तुमचं काम होऊन जाईल. थँक्यू थँक्यू या थँक्यू इंद्राजी. परेश ऐक, ते बाजूला ठेव. मी मॅडमना सोडतो आणि येतो घ्यायला. हो ये. अच्छा मॅडम थँक्यू. काल तुम्ही मला तुमचा मित्र म्हणालात, आज मित्राचा दर्जा दिला, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये सामील करून घेतलं. थँक्स. फक्त मी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे, कारण मला मदतीची गरज होती आणि तुम्ही धावून आला. थँक्यू. निघू? हो यासाठी सुद्धा थँक्यू. आई निघते आम्ही. हो हो आई हो हो हो. देवा, का मला अशी बुद्धी झाली रे. आयुष्यभर तत्वाशी प्रामाणिक राहणारा मी, मला अशी दुर्बुद्धी व्हावी. देवा माफ कर रे, मला माफ कर, माफ कर. काय ग? काय नाही बाबा. मी बाबा, डोळे बघितले तुम्ही किती लाल झालेत. झोपला नाही येत ना रात्रभर? मला माहितीये तुम्हाला कसली काळजी, आणि त्यात ही कॅश घरी. काय झालं? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मी खूप अस्वस्थ आहे. माझं मन मला खात आहे. मला काय, मला सांगायचंय तुला काय. मला माहितीये तुम्हाला मला काय सांगायचं. नका इतकी काळजी करू. होईल काहीतरी मॅनेज. मला संध्याकाळपर्यंत वेळ द्याल प्लीज. मी तुला आता जे काही सांगणार आहे ना, त्यामुळे मी कायम तर तुझ्या मनातून उतरेन का? शक्यच नाही बाबा. तुम्ही माझे आदर्श आहात, मार्गदर्शक आहात. तुम्ही माझ्या मनातून कधीच उतरू शकत नाही. मी म्हंटलं ना तुम्हाला, नका इतकं टेन्शन घेऊ. होईल सगळं मॅनेज. प्लीज संध्याकाळपर्यंत मला वेळ द्या प्लीज प्लीज. आणि हे बघा, मी निघते आता, नाही तो उशीर होईल मला. मग माझे सर ओरडतील मला. चालणार आहे तुम्हाला? बाबा, मी म्हंटल ना तुम्हाला, नका इतकी काळजी करू आणि थोडा वेळ आराम करा. सगळं नीट होईल.
हा जरा बाबांजवळ बस ना प्लीज. का ग? काय झालं? हं? का रडतीयेस? आई, तू नको रडूस. माझ्यामुळे अख्ख्या घराला त्रास होतोय. तू आणि बाबांनी तर किती टेन्शन घेतलंय. आणि आता तर 48 तास संपत आले तास आणि आपण दीदी प्लीज नको ना रडूस प्लीज. आणि मग नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तू आहे सगळं नीट होईल. आय प्रॉमिस. फक्त तू रडू नकोस.